यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे। राष्ट्रीय कृषी विकास यांत्रिकीकरण योजना तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ड्रोन व विविध कृषी यंत्राचे वाटप करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीपूर्व 10 शेतकऱ्यांना प्रतिकारात्मक स्वरूपात कृषी अवजार व यंत्राचे वितरण करण्यात आले। तसेच कृषी यंत्र खरेदीसाठी जिल्ह्यातील 2228 शेतकऱ्यांना तब्बल 12 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले। या कार्यक्रमाला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार बाळासाहेब मांगळुरकर, राजू तोडसा, किसन वानखेडे, संजय दरेकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक सक्षम व उत्पादक करण्यास मदत होणार आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता यवतमाळहून अक्रम दिवान यांची रिपोर्ट।